Brought to you by Global St. Angelo's Venture Funding. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका दादांच्या नेतृत्वाखाली पूर्वीपासून ठरली. त्या पद्धतीने आम्ही निवडणुकीला सामोरं गेलो, निवडणुकीमध्ये यश मिळवलं. पण या सगळ्या उपस्थित होत असताना आता दावा केला जातोय की आज ह्या सगळ्या 10-12 दिवस झाल्यानंतर आम्ही कधी कधी ह्या सगळ्या चर्चा झालेल्या होत्या त्या अगदी आणि काय काय चर्चा झालेल्या होत्या त्या अगदी पुराव्यासह आम्ही माध्यमांसमोर आणू किंवा समाजासमोर आणू असं जयंत पाटलांपासून ते अनिल देशमुखांपर्यंत एक असं आहे, जरूर तो बोलण्याचा त्यांचा प्रत्येकाचा अधिकार आहे. ते बोलतील त्यावेळेला. मी प्रदेशाध्यक्ष नात्याने दादांचा निकटचं सहकार्य म्हणून गेली 40 वर्ष माझी राज्यात ओळख आहे. आणि मी आहेत, पक्षाचे प्रमुख नेते आहेत, प्रफुल्लभाई आहेत, भुजबळ साहेब आहेत, आता मकररामभाई या ठिकाणी आहेत. आम्ही या विषयावरती एकदा काय नेमकं आहे ते बोलल्याच्या नंतर आम्ही नक्की त्या विषयावरती बोलू. आज घाई नाही. शरद पवारांना आणि सुप्रिया सुळेंना आमंत्रणच नव्हतं अशा प्रकारचं बोललं गेलं. त्यांना आमंत्रण दिलं गेलं नाही. एक असं आहे की एकदा शपथविधी नक्की झाला की राज्य सरकारचा शिष्टाचार विभागाच्या मार्फत ते केले जात असतात. एक भाग आम्ही त्या संबंध निर्णय प्रक्रियेमध्ये, कारण दुपारी 2 वाजता विधिमंडळ पक्षाची बैठक, विधिमंडळ पक्षाने एकमताने निवड केल्याच्यानंतर मुख्यमंत्री महोदयांना पक्षाच्या वतीने, विधिमंडळ पक्षाच्या वतीने आम्ही पत्र सादर केलं आणि मुख्यमंत्री महोदयांनी शपथ त्यावेळेला नक्की केली. पवारांना सुद्धा शपथविधीसाठी रोखलं होतं का? भाजपनं असं सांगितलेलं होतं का की त्यांनी शपथविधीला येऊ नये अशी चर्चा आहे किती माध्यमांमध्ये? कल्पोकल्पित आपल्यासारख्या वरिष्ठ पत्रकाराने हे बोलणं आहे म्हणजे अत्यंत दुर्दैवी आहे. मग पार्थ पवार शपथविधीला का उपस्थित? हे त्या दिवशी ते बारामतीमध्ये थांबले. अनेक जण संवेदना व्यक्त करण्यासाठी भेटत होते. पार्थ पवार दादांचे ज्येष्ठ चिरंजीव आहेत, जय पवार त्या ठिकाणी होते आणि त्या सगळ्यांच्या सांत्वनपर भेटी पार्थ दादाशी झाल्याच्या नंतर पार्थ पवार मुंबईला आले. आता पुढाकार कुणी घ्यावा यावरून मग हे म्हणायचं का? कारण जयंत पाटलांचं असं म्हणणं आहे की सुनेत्रा पवार यांनी आता त्यांनी पक्षाचे सूत्र हाती घेतले, त्यांनी पुढाकार घ्यावा. तुमचं असं म्हणणं आहे की विलिनीकरण कोण कोणाच्या पक्षात येणार, त्यामुळे तुमचं एक हे दिसतंय की त्यांनी पुढाकार घेतला पाहिजे. मग हे कुणी पुढाकार घ्यायचा यावरून मग थोडक्यात विलीकरण होणार का नाही? एक भाग असा आहे, मी वारंवार गेले 6 महिने म्हणत आलो, दादा असतानाच म्हणत आलो की एनडीएमध्ये आम्ही आहोत, म्हणजे भारतीय जनता पक्षाबरोबर सत्तेमध्ये आम्ही आहोत. या निर्णयाशी ज्यांची अनुकूलता असेल त्यांचा त्या संदर्भातला निर्णय त्यांनी करायचा आहे आणि तो केल्याच्या नंतर मग या बाबतीतली स्पष्टताही पुढे त्या ठिकाणी येईल.